ओके. पिरियडिक ट्रेंड्स बघतोय आपण. पिरियडिक ट्रेंड्स काय बेटा? व्हेन एलिमेंट्स आर प्लेस इन ग्रुप्स अँड पिरियड देअर प्रॉपर्टीज आर कम्पेअर. त्यांच्या प्रॉपर्टी काय केलं बेटा? कम्पेअर केले. अँड देर इज अ सर्टन रेग्युलरिटी. काय दिसली त्यांच्यामध्ये? रेग्युलरिटी दिसली. अँड दॅट रेग्युलरिटी कॉल्ड ॲज पिरियडिक ट्रेंड्स. त्यातली फर्स्ट काय बघायचं? पिरियडिक ट्रेंड कुठला बघायचं बेटा? व्हॅलन्स. लास्ट लेक्चरला मी व्हॅलन्सी कशी ओळखायची हे सुद्धा तुम्हाला सांगितले. कशी ओळखायची बेटा व्हॅलन्सी? एलिमेंट दिलेला असेल, एलिमेंटच्या आउटर मोस्ट मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉनला काय म्हणतो आपण? त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. काय म्हणतो बेटा त्याला? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आउटर मोस्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत तो असतील त्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डिसाइड करतात त्यांची व्हॅलन्स. बरोबर आहे ना? मग आपण बघितलं होतं, आठवते का बेटा? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड व्हॅलन्स. ठीक आहे. एलिमेंटला जर स्टेबल व्हायचं असेल तर किती इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणून सांगतो आपण बेटा? आउटर मोस्ट मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन लागणार आहे? 8. ठीक आहे. समजा त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे तर त्याला कितीची गरज आहे बेटा? अजून 7. कोण 7 देणार आहे का? त्यापेक्षा हा काय करतो? एक इलेक्ट्रॉन काय करतो बेटा? लॉस. आणि एक इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे त्याची व्हॅलन्सी सुद्धा किती येते? 1. म्हणजे व्हॅलन्स 1 असेल तर व्हॅलन्सी सुद्धा किती होती मग बघितली आपण? 1. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2 तर व्हॅलन्सी किती? 2. 3 असेल तर व्हॅलन्सी 4 असेल तर व्हॅलन्सी 5 असेल तर व्हॅलन्सी, बरोबर आहे? 5 असेल तर व्हॅलन्सी 5 थोडी असणार. त्याच्याकडे लास्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 5. कितीची गरज आहे त्याला? 3 ची गरज. त्यामुळे व्हॅलन्सी किती येणार बेटा इथं? 6 असेल तर, 7 असेल तर, आणि 8 असेल तर. हे लक्षात ठेवायचं आहे. व्हॅलन्सीसाठी तुम्हाला काय माहित असले पाहिजे बेटा? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि जर तुम्हाला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन माहित नसेल तर त्याचा ग्रुप माहित असला पाहिजे. कसा ग्रुप? हा 1 म्हणजे फर्स्ट ग्रुप, 2 म्हणजे बेटा सेकंड ग्रुप, 3 म्हणजे थर्ड नाही 13. ठीक आहे. इथं काय असणार बेटा? 13, 14, 15, 16, 17, 8. लक्षात. ठीक आहे. मग आपल्याला पहिला ट्रेंड कुठला बघायचा बेटा? व्हॅलन्सी. पहिला ट्रेंड कुठला बघायचा आहे? व्हॅलन्सी. जर तुम्ही टेबल नीट बघितला बेटा, असं आपलं टेबल आहे ना. ठीक आहे. हा फर्स्ट ग्रुप असेल समजा आणि हा सेकंड ग्रुप असेल तर वाय वी गोइंग टॉप टू बॉटम इन द ग्रुप. टॉप टू बॉटम ज्यावेळेस आपण ग्रुपमध्ये जातो त्यावेळेस त्यांची व्हॅलन्सी ही काय असणार आहे? सेमच असणार. त्यांची व्हॅलन्सी काय असणार आहे? सेम. म्हणजे जर तुम्ही बघितलं का इथं कोण होतं बेटा? हायड्रोजन. इथं कोण होता? लिथियम. इथं सोडियम. इथं पोटॅशियम. त्याचं तेवढं असलं तरी बास. ठीक आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती बेटा? 1. लिथियमचं 3. सोडियमचं, ठीक आहे, पोटॅशियमचं नाही. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा. हायड्रोजन 1, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. बघा प्रत्येकाच्या आउटर मोस्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1. म्हणजे त्यांची व्हॅलन्सी किती असणार? 1. म्हणजे काय सांगणार बेटा? इन अ ग्रुप द व्हॅलन्सी इज रिमेन सेम. का मग व्हॅलन्सी सेम असणार आहे? बिकॉज इन अ ग्रुप ऍज वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम नंबर ऑफ व्हॅलन्स शेल इन्क्रीजेस. फक्त शेल इन्क्रीज झालेत. इथं किती होती? 1. इथं 2. इथं 3. इथं 4. फक्त शेल इन्क्रीज होते. बट नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन रिमेन सेम. फक्त नंबर शेलचा वाढतोय पण व्हॅलन्स सेल मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन तेवढाच राहतं. ठीक आहे. ऍज वी गो टॉप टू बॉटम इन टू द ग्रुप द नंबर ऑफ व्हॅलन्स शेल इन्क्रीजेस बट नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन रिमेन सेम. हेन्स द व्हॅलन्सी ऑफ ग्रुप इज रिमेन सेम. ड्यू रिझन बोर्डाला पडलेला आहे. या टॉपिकवर कंपल्सरी एक ड्यू रिझन पडतो बेटा. द व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट फ्रॉम द ग्रुप आर रिमेन सेम. हे सांगायचं. काय सांगायचं? द एलिमेंट विच आर प्रेझेंट इन द ग्रुप आर हॅव्हिंग सेम व्हॅलन्स. Why they have same valency? Because when we go top to bottom, the number of valence shell increases. Shellचा number वाढतंय, but valence electron remain same. Hence, valency of group is remain same. एक example द्या. The valency of group 1 is 1. Valency of group 2 is 2. लक्षात किती आहे? कळाले? 1 ची ग्रुपची व्हॅलन्सी किती? 1. सेकंड ग्रुपची किती? 2. ठीक आहे. बघूया 2 कसं आहे. हेलियम नंतर इथं कोण होतं बेटा? वेरी. इथं कोण होता? मॅग्नेट. इथं कोण होता? एकदा चेक करूया हे सुद्धा. बेरियम किती आठवते बेटा? 4. मॅग्नेशियम किती आहे बेटा? 12. कॅल्शियम किती आहे बेटा? सांगा. 2. बघा फक्त शेल वाढाली आहे. 2च्या जागी किती झाले? 3. 3च्या जागी किती झाले? 4. पण लास्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? हे सेकंड ग्रुपचे. व्हॅलन्सी काय असणार बेटा? सेम. कळालं? काय प्रॉब्लेम बेटा? हे कुणाचं बघितलं? ग्रुपचं. कुणाचं बघितलं? ग्रुप्स. आता पिरियडचं बघूया. आता कुणाचं बघूया बेटा? पिरियड. पिरियड कुठं जातो आपण? लेफ्ट टू राईट. पिरियड कुठं जाणार आहे? लेफ्ट टू राईट. ठीक आहे. बघा आता लेफ्ट टू राईट जाताना. ठीक आहे. असा टेबल नाही पण मी आपल्यासाठी हे केलं. ठीक आहे. कुठले कुठले बघा? लिथियम, बेरिलियम,
बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. ठीक आहे, असे एलिमेंट आहेत का नाही? याने किती आहेत बेटा? 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. नीट लक्ष द्यायचं बेटा. ठीक आहे, बघा लिथियमचं सांगा बेटा. 2, 1. याचं किती येईल? आता इथं येते हा. 2, 4, 2, 5, 2, 6, 2, 7, 2, 8. बरोबर आहे. आता व्हॅलन्सी सांगा मला प्रत्येकाची व्हॅलन्सी. एक मिनिट बेटा. याची किती व्हॅलन्सी बेटा? लास्ट मध्ये 1 आहे म्हणजे व्हॅलन्सी. इथं 2 आहे म्हणजे व्हॅलन्सी. 3 आहे म्हणजे व्हॅलन्सी. 4 आहे म्हणजे व्हॅलन्सी. 5 आहे म्हणजे व्हॅलन्सी. 5 म्हणून नका. तर बघितलं ना किती येणार? 3. हा, कारण की त्याच्याकडे किती आहेत मॅडम? 5. कितीची गरज आहे त्याला? 3 ची गरज आहे. तो 3 घेतो, 3 एक्सेप्ट करतो. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5 आहे, पण व्हॅलन्सी त्याची किती म्हणायची बेटा? 3. ठीक आहे. नायट्रोजनची 3, ऑक्सिजनची बेटा, फ्लोरीनची, निऑनची. ठीक आहे. मला थोडं विचार करून सांगा. ऍज वी गो लेफ्ट टू राईट चाललोय. ठीक आहे. व्हॅलन्सी काय झाली? 1चं काय झाली आहे? 2, 2चं 3, 3चं 4. म्हणजे स्टार्टिंगला व्हॅलन्सी काय झाली आहे? इन्क्रीज झाली आहे. स्टार्टिंगला व्हॅलन्सी काय झाली बेटा? इन्क्रीज. 1, 2, 3, 4. देन डिक्रीज. सडनली डिक्रीज झाली आहे का? 4 लगे 0 झाली की बेटा? 4ची परत किती झाली बघा? 3, 2, 1, 0. बरोबर आहे. मग काय सांगायचं? ऍज वी गो कुठं कुठं चालू आपण? लेफ्ट टू राईट. व्हॅलन्सी फर्स्ट इन्क्रीजेस देन डिक्रीज. बरोबर आहे. कळतंय का? कळालंय ट्रेंड पहिला बेटा. ग्रुप मध्ये व्हॅलन्सी कशी आहे? सेम. ग्रुप मध्ये व्हॅलन्सी कशी आहे बेटा? सेम. लेफ्ट टू राईट जाताना फर्स्ट देन. लक्षात राहील. पहिला ट्रेंड कळाला पहिला ट्रेंड. सेकंड ट्रेंड आहे बेटा. सेकंड ट्रेंड बघूया. ऍटॉमिक साईज, त्यालाच आपण रेडियस म्हणतो. आयोनिक साईज म्हणा, आयोनिक रेडियस, काय म्हणायचं मला? डिफरन्स काय बेटा ऍटॉमिक आणि आयोनिक मध्ये? ऍटम म्हणजे पूर्ण ऍटम घ्या, आयन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज घ्या किंवा नेगेटिव्ह. ठीक आहे. सो आयोनिक साईज म्हणजे काय? आयोनिक रेडियसचा अर्थ काय? आयोनिक साईज म्हणजे इट इज द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड व्हॅलन्स शेल. फक्त शेल म्हणायचं का? व्हॅलन्स. फरक काय दोघांमध्ये? व्हॅलन्स शेल म्हणजे सर्वात लास्ट शेल. फक्त शेल म्हणजे तर पहिलं येऊ शकते ना. ठीक आहे. सो ऍटॉमिक साईज, ऍटॉमिक रेडियसचा अर्थ काय? रेडियस होती ना तुमच्या मॅथ्स मध्ये. हा सेंटर कन्सिडर करतो आणि हा सर्कल होतो का नाही? तर त्यामुळे ऍटॉमिक साईजला दुसरे नाव काय बेटा? ऍटॉमिक रेडियस. इट इज द डिस्टन्स बिटवीन, कुठला डिस्टन्स आहे बेटा? न्यूक्लियस अँड व्हॅलन्स शेल. त्याला आपण काय म्हणतो बेटा? ऍटॉमिक रेडियस. कळतंय का? आपल्याला ऍटॉमिक रेडियस बघायचे. कुठं बघायचं? पहिला ग्रुपमध्ये. ठीक आहे. ग्रुपमध्ये जाताना कुठं जायचं? लेफ्ट टू राईट जायचं का टॉप टू बॉटम जायचं? टॉप टू बॉटम. मगाचच घेतलं. हेच कन्सेप्ट घ्या. ठीक आहे. पहिले ग्रुपचे सगळे एलिमेंट आहेत, सगळ्यांचं शेल लिहिलेलं आहे. ठीक आहे. फक्त मी आता ह्याची काय करते? डायग्राम करते. पहिली शेल आहे हा न्यूक्लियस. किती शेल दाखवते बेटा? 1. इथे किती दाखवते बेटा? नीट करते न्यूक्लियस असं करते म्हणजे कन्फ्युजन नको. बरोबर आहे. इथे किती दाखवू दे? 2. इथे किती दाखवू दे बेटा? इथे किती दाखवते बेटा? 1, 2, 3. तुम्ही सांगा. टॉप टू बॉटम जाताना ऍटॉमिक रेडियस, ऍटॉमिक साईज वाढतीये का कमी वाली आहे? का बरं वाढाली हो? काय वाढाली? शेल्स वाढाले. शेल्स वाढाले नाही. इथे 1 शेल आहे, इथं 2, इथं 3, इथं. हेच गिव्ह रिझन. हे सुद्धा बोर्डाला पडलेलं गिव्ह रिझन. काय? ऍटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग वाईल गोईंग टॉप टू बॉटम इन अ ग्रुप. फक्त विचार करून लिहा. ग्रुप दिले का पिरियड दिले? आपण कुणाचं बघायला बेटा सध्या? ग्रुप. टॉप टू बॉटम जाताना ऍटॉमिक रेडियस काय व्हायला बेटा? इन्क्रीज व्हायला. बरोबर आहे. आता काय इन्क्रीज व्हायला ते सांगते. फर्स्ट ऍज वी गो टॉप. हा कोण आहे? टॉप आहे की नाही? टॉप टू कुठं बेटा? बॉटम. ऍज वी गो टॉप टू बॉटम काय इन्क्रीज व्हायलाय? नंबर ऑफ व्हॅलन्स शेल काय व्हायलेत बेटा? इन्क्रीज व्हायलेत. बरोबर आहे. इन्क्रीज व्हायलेत. ठीक आहे. पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट, इथे चार्ज कुठला आहे बघा न्यूक्लियस वर बेटा? पॉझिटिव्ह. का बरं पॉझिटिव्ह चार्ज झालाय माहिती आहे आपल्याला? का? कारण की न्यूक्लियस मध्ये कोण आहे? प्रोटॉन. एक पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे 1 प्रोटॉन. 10 पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे 10. ठीक आहे. त्याला आपण म्हणणार आहे आता इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. बरोबर आहे. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज का म्हणलं मॅडम? 1 ऍटॉमिक नंबर, 1 पॉझिटिव्ह चार्ज. 3 म्हणजे किती पॉझिटिव्ह चार्ज असतील बेटा? 3. 11 म्हणजे किती असतील? कळतंय का? इफेक्टिव्ह म्हणजे तेवढ्या नंबरचा न्यूक्लिअर चार्ज. न्यूक्लिअर चार्ज म्हणजे कुठला चार्ज बेटा? पॉझिटिव्ह. ठीक आहे. ऍज वी गो टॉप टू बॉटम नंबर ऑफ व्हॅलन्स शेल इन्क्रीजेस. फर्स्ट पॉइंट. ओके. सेकंड, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज ऑल्सो इन्क्रीजेस. चार्ज सुद्धा वाढायला ना, 1 झाला.
तीनचा किती झाला 11चा किती झाला 90. कळालं सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट जरा विचार करून सांगायचं. इथं न्यूक्लियस आहे, इथं कोण असतो बेटा? इलेक्ट्रॉन. ठीक आहे, आणि आपण आधीपासून शिकत आलो काय आलं बेटा? इलेक्ट्रॉनवर चार्ज निगेटिव्ह, न्यूक्लियसवर चार्ज अट्रॅक्शन का रिपल्शन? अपोजिट मध्ये काय अट्रॅक्शन असणार आहेत ना, त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असेल की नाही? बरं आहे ना? मग एक सेकंड विचार करून सांगा, टॉप टू बॉटम जाताना डिस्टन्स वाढाले का कमी वाढलाय? वाढाले. मग त्यांच्यामधलं अट्रॅक्शन वाढणार का कमी होणार? वाढणार. दोन चार्ज आहेत, जवळ ठेवले आणि लांब ठेवले. दोन मॅग्नेटच घ्या ना, दोन मॅग्नेट आहेत नॉर्थ आणि साऊथ. इथं जाऊन जवळ ठेवले लगेच चिटकतील, तेवढं लांब ठेवल्यावर लगेच चिटकतील? जवळ असल्यास चिटकते नाही. जेवढा डिस्टन्स कमी तेवढा फोर्स जास्त, जेवढा डिस्टन्स जास्त तेवढा फोर्स कमी. ठीक आहे, टॉप टू बॉटम जाताना शेल वाढालेत, न्यूक्लिअर चार्ज वाढालाय. ठीक आहे, आणि ह्यांच्या दोघांमधलं अट्रॅक्शन कमी झालंय. न्यूक्लियस त्याला ओढालाय का? न्यूक्लियसला तेवढे इफेक्टिव्हली इथं लवकर ओढालाय का? कमी डिस्टन्स आहे. इथं थोडं ओढालंय, इथं थोडं इकडे जा, तिकडे जा. तिकडे गेलं अजून इलेक्ट्रॉन लांब जाईल का नाही? म्हणजे साईज अजून वाढेल का नाही? ठीक आहे, हे 3 पॉईंट तुमच्या आन्सर मध्ये येणं गरजेचं आहे. ठीक आहे, ऍज वी गो टॉप टू बॉटम इन अ ग्रुप नंबर ऑफ व्हॅलन्स शेल इन्क्रीजेस. बरोबर आहे. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज ऑल्सो इन्क्रीजेस. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, कुणामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन? इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियर. बरं आहे ना? इज काय होणार? वाढणार का कमी होणार आहे? कमी होणार आहे. का? बिकॉज द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन इज इन्क्रीजेस. सो इलेक्ट्रॉन एक्सपिरियन्स, इलेक्ट्रॉन काय एक्सपिरियन्स करतो? लेस फुल. लेस फुल म्हणजे जास्त ओढता का तो? नाहीये. इलेक्ट्रॉन एक्सपिरियन्स लेस फुल टुवर्ड द न्यूक्लियस, आणि त्यामुळं हेन्स ऍटॉमिक रेडियस इन्क्रीजेस. काबर इन्क्रीज होती ऍटॉमिक रेडियस? कळाली. लेफ्ट टू राईट जाताना नंबर ऑफ व्हॅलन्स शेल वाढतात, पॉझिटिव्ह चार्ज वाढतो, इलेक्ट्रॉन न्यूक्लियस मधलं डिस्टन्स वाढतं, आणि डिस्टन्स वाढल्यामुळे इलेक्ट्रॉन तेवढे जास्त त्याच्याकडे अट्रॅक्ट होत नाही, आणि त्यामुळे साईज वाढ. कळालं गिव्ह रिझन? एक्सरसाइज मध्ये गिव्ह रिझन आहे, बोर्डाला पडलेले एक्सरसाइज गिव्ह रिझन. ठीक आहे, कळालं? फर्स्ट पॉईंट बेटा, ऍटॉमिक रेडियस टॉप टू बॉटम काय होणार? इन्क्रीज. कळालं फ्रेंड? ठीक आहे, नेक्स्ट आहे. आता कुठं जाऊया? पिरियड मध्ये. कुठं जायचं? लेफ्ट टू राईट, मागाचा आन्सर. ठीक आहे, 2-4 घेऊया. कुठले कुठले घेऊया बघा आता? 2-4 असंच घे. कोण कोण आहे बघ इथं? लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. ठीक आहे, सांगा इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन. 2 1 2 पुढचं सोन. ठीक आहे, मग मला त्याचं स्ट्रक्चर काढायचं. हे न्यूक्लियस दाखवते, पहिली शेल दुसरी शेल. ठीक आहे, फर्स्ट शेल सेकंड, फर्स्ट शेल सेकंड. 2 शेल आहेत ना? हवाले शेल बेटा, सगळीकडे शेल किती आहेत? 2 शेल आहे. ऍज वी गो लेफ्ट टू राईट इन अ पिरियड, पिरियड म्हणजे चालू ना आपण आता. ऍज वी गो लेफ्ट टू राईट इन अ पिरियड द व्हॅलन्स शेल नंबर रिमेन सेम. शेल सेम आहे का नाही? ठीक आहे, बट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज झालाय. 1चं किती झालंय? 2चं? 3चं? ठीक आहे, ऍज वी गो लेफ्ट टू राईट इन अ पिरियड व्हॅलन्स शेल रिमेन सेम, बट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस बाय 1. प्रत्येक वेळी कितीने इन्क्रीज झालाय? 1नेच इन्क्रीज झालाय. असं नाही 1ने नको आता कंटाळले बास नंतर राहण्याचं आलंय का? कंपल्सरी कितीने इन्क्रीज झालाय? 1. ठीक आहे, इलेक्ट्रॉन दाखवते. 1 इलेक्ट्रॉन. इथं किती इलेक्ट्रॉन? 2 3 4 5 6. ठीक आहे, हा ठीक आहे. थोडं विचार कोण सांगा, यांच्यामध्ये किती बॉन्ड बेटा? 1. यांच्यामध्ये 2, यांच्यामध्ये 3, यांच्यामध्ये इथं 5. मी रांगोळी काढलेली नाही, या एवढी चांगली बी नाही रांगोळी, मला डिझाईन काढलेली नाही, कन्सेप्ट समजण्यासाठी काढली. ठीक आहे, ओके. आता लेफ्ट टू राईट जाताना व्हॅलन्स शेल रिमेन सेम आहे, फक्त व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कितीने वाढलाय बेटा? 1ने वाढलेला. ठीक आहे, मग 1ने वाढताना विचार करा, प्रत्येक वेळी बॉन्ड वाढलाय का कमी झालाय बेटा? वाढलाय. ठीक आहे, ते रस्सी खेचता का पॉट खेळलाय का बेटा तुम्ही? ठीक आहे, इकडे एक जण आहे, इकडे एक जण आहे. बॅलन्स, इकडे 2 जण आहेत, तिकडे 1 जण आहे. तो एक वाला काय करेल? बॅलन्स करायचा प्रयत्न करेल. 3 आले तिकडे 1 आहे, इकडे झुकलं जाईल. 4 आले, इकडे आलाय, इकडे चूल जाईल त्याने. बरोबर आहे का नाही? सो इथे 1 बॉन्ड आहे, 2 बॉन्ड आहे, 3 आहे, 4 आहे. 1 सेकंद विचार करा, आपल्याला डोकं दिले देवाने. जसं कुठं चालले बेटा मी? लेफ्ट टू राईट. ठीक आहे, इलेक्ट्रॉन न्यूक्लियस कट अट्रॅक्ट होतील का रिपेल होतील? लेफ्ट टू राईट जाताना इथं किती आहे? 1. इथं किती आहे? म्हणजे इथं ओढणार किती? 1च बॉन्ड आहे. इथं ओढणारा, इथं ओढणारे, मग इकडे जाताना ओढणारे वाढालेत का कमी वाले? ठीक आहे, मग इलेक्ट्रॉन न्यूक्लियस कडे आत जातील का बाहेर येतील?
आत जाते. ठीक आहे. मग आता इलेक्ट्रॉन न्यूक्लियस कडे गेल्यावर साईज कमी होईल का वाढेल? कमी. एक सेकंड विचार करून तुम्ही सांगा. लेफ्ट टू राईट जाताना इलेक्ट्रॉन कुठे अट्रॅक्ट व्हायले? न्यूक्लियस कडे अट्रॅक्ट व्हायलेच ना. मग न्यूक्लियस कडे अट्रॅक्ट होताना ते कमी होतील साईज का वाढतील? कमी होईल ना बेटा. न्यूक्लियस कडे अट्रॅक्ट झालेत ना ते. समजा पहिला इथं होते, आता इकडे अट्रॅक्ट झालो, इथं आले ना त्यांनी. एक्झाम्पल इथं 5 जण आहेत. ठीक आहे. 5 जण आहेत आणि ते इलेक्ट्रॉन इकडे असं ओढाल्यावर ते जवळ येतील ना. लांब कसं जातील? ते 5 जण मला ओढले तर मी बाहेर जाईल, ती गोष्ट वेगळी. बरं ना. इथं सुद्धा 5 चार्ज आहेत ना. इथं सुद्धा इफेक्टचे चार्ज वाढाले ना. इथं किती होतं? 3 होतं. इथं 4 झाले, इथं 5 झाले, 6 झाले. कळालंय का? जसं लेफ्ट टू राईट जाईल तसं व्हॅलन्स शेल कशी आहे बेटा? व्हॅलन्स शेल कशी आहे? सेम आहे. पण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय झालंय? इन्क्रीज. कितीने इन्क्रीज झालं बेटा? 1 बाय. हेन्स इलेक्ट्रॉन एक्सपिरियन्स मोर अट्रॅक्शन. बरोबर आहे ना. इलेक्ट्रॉन काय एक्सपिरियन्स करायलाय? जास्त अट्रॅक्शन एक्सपिरियन्स करायलाय. कुठं? टुवर्ड्स न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन एक्सपिरियन्स मोर अट्रॅक्शन. कुठं मोर अट्रॅक्शन एक्सपिरियन्स करायला बेटा? टुवर्ड्स न्यूक्लियस. अँड हेन्स as we go left to right into the period, the atomic radius काय वाले? increase का decrease? decreases. decrease होणार. atomic radius काय होईल? decrease. कन्सेप्ट समजलाय का? decrease का वाले, increase का होईना? ठीक आहे. हा सुद्धा गिव रिझन आहे. as we go left to right into the period, atomic radius decreases. मग पहिला पॉइंट, as we go left to right into the period, the valence shell remain same. atomic number increases by 1. valence electron also increases by 1. ठीक है. So effective nuclear charge also increases and electron experience more attraction toward the nucleus. Hence, as a result, atomic radius goes on decreases. Atomic radius काय होणार आहे बेटा? Decreases. कोण आहे? ट्रान्स ते बनतं बेटा. टू ट्रेंड्स काय आले? पहिला ट्रेंड कुठला बघितला बेटा? व्हॅलन्सी. व्हॅलन्सी काय? In a group, valency remain same. Left to right, valency first increases, then decreases. सेकंड ट्रेंड कुठला बघितला? atomic size, atomic radius, ionic radius काय तर असे ना. ठीक आहे. त्याच्यामध्ये टॉप टू बॉटम जाताना ग्रुपमध्ये रेडियस increases. लेफ्ट टू राईट जाताना रेडियस काय होते? डिक्रीजेस. बरोबर आहे ना. हा बघितला ट्रेंड. ठीक आहे. थर्ड ट्रेंड बघायचे आपल्याला मेटॅलिक कॅरेक्टर अँड फोर्थ आहे नॉन मेटल. एक लक्षात ठेवा, दुसरं त्याच्या रिव्हर्स असेल. दोन्ही ठेवला तर दोन्ही मिक्स करून टाकतात. एक लक्षात ठेवा. पहिला कुठलं लक्षात ठेवू बेटा आपण? मेटॅलिक कॅरेक्टर. आता मेटॅलिक कॅरेक्टरच्या आधी आपल्याला एक प्रॉपर्टी माहित असली पाहिजे बेटा, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. कुठली कॅरेक्टर माहित असली पाहिजे बेटा? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. आणि ही इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कोण दाखवतं बेटा? मेटल. कोण दाखवतं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी प्रॉपर्टी? मेटल. कुणाला मेटल म्हणायचं मॅडम? आम्हाला तेच माहित नाही. एक्झाम्पल माहित आहे आम्हाला? माहित नाही एक्झाम्पल. पण कोणाला मेटल म्हणायचं केमिकली? ज्यांच्या व्हॅलन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन असतील 1, 2, 3. लक्षात ठेवा. आउटर मोस्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील बेटा? 1, 2, 3. त्याला काय म्हणा तुम्ही? मेटल. बरोबर आहे. ठीक आहे. मग सोडियम घेतलं होतं बेटा, आठवते का? किती इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन? 2, 8, आहे ना बनले का? तो काय करेल बेटा? इलेक्ट्रॉन लॉस करतो ना. त्याच्यावर चार्ज कुठला येतो? पॉझिटिव्ह येतो. म्हणजे तो काय आहे? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. ठीक आहे. सो व्हॉट इज द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इट इज द प्रॉपर्टी ऑफ मेटल टू लॉस इलेक्ट्रॉन. आणि काय तयार करेल बेटा तो? कॅटायन. कॅटायन कुणाला म्हटलं तर आठवते ना? पॉझिटिव्ह चार्ज आपण काय म्हणतो बेटा? कॅटायन. सो व्हॉट इज द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी? इट इज अ टेंडन्सी, इट इज द प्रॉपर्टी ऑफ मेटल टू लूज इलेक्ट्रॉन अँड फॉर्म कॅटायन. त्याला आपण काय म्हणायचं? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. कळालं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी? आणि दोज सबस्टन्स shows electropositivity are having metallic character. ज्यांच्याकडे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आहे म्हणजे जे इलेक्ट्रॉन लॉस करते त्यांच्याकडे कुठले कॅरेक्टर आहेत बेटा? मेटॅलिक कॅरेक्टर. आले इथपर्यंत. मग कुणाला मेटल म्हणलं? किती इलेक्ट्रॉन? 1, 2, 3. एक सेकंड परत विचार करून सांगा. ठीक आहे. किती इलेक्ट्रॉन म्हणलं बेटा? 1, 2, 3. एक इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन आणि हे 3. मानलेलं असेल ना इलेक्ट्रॉन बेटा. ठीक आहे. एक सेकंड विचार करा. ह्या तिन्ही मध्ये फर्स्ट कंडिशन, सेकंड कंडिशन, थर्ड कंडिशन मध्ये बॉन्ड स्ट्रॉंग कुणाचा आहे? फर्स्ट वाल्याचा का, सेकंड वाल्याचा का, थर्ड वाल्याचा? हा बरं, थर्ड वाल्याचा बॉन्ड स्ट्रॉंग आहे बेटा. 3 बॉन्ड आहेत ना. 3 बॉन्ड आहेत ना. बरोबर आहे. ठीक आहे. ह्यांच्यामध्ये कुणाचं बॉन्ड स्ट्रॉंग आहे बेटा? 3 वाले.
ठीक आहे, मग मला सांगा एक सेकंड परत विचार करून, सर्वात जास्त जर मला इलेक्ट्रॉन काढायचे असेल, मला जर इलेक्ट्रॉन काढायचं असेल तर इझिली कोणापासून काढू शकते? पहिल्यापासून का दुसऱ्यापासून का तिसऱ्यापासून? पहिल्यापासून. साबर पहिल्यापासून काढले बेटा, एकच बॉन्ड आहे, लगेच तुटला ना, एकच बॉन्ड आहे, लगेच तुटला का नाही? ठीक आहे, म्हणजे मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह वर्ड काय वापरले बेटा मी? मोर. मोर म्हणजे सर्वात जास्त. मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे ते काय दाखवतील? मोर मेटॅलिक कॅरेक्टर दाखवतील, बरोबर आहे का? मोर काय दाखवते? मेटॅलिक कॅरेक्टर. कोण दाखवतील? ज्यांच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत आउटर मोस्ट मध्ये? एक. ज्यांच्याकडे किती आहेत बेटा? एक. ठीक आहे, आता एक काढले, अजून आता मला इलेक्ट्रॉन पाहिजे, मग मी दुसऱ्यातले काढू का तिसऱ्यातले काढू? का बरं दुसऱ्यातले तिसऱ्यातले का नको? हा, ह्याच्यात दोन आहेत, लवकर तुटेल का नाही? कुणाची कम्पेअर बेटा? हिंच. ठीक आहे, म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर कधी वाढतील बेटा? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसे असतील? कमी. बरोबर आहे का? मेटॅलिक कॅरेक्टर कधी वाढतील? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसे असतील? कमी. मग जर एक सेकंड परत विचार करा, हा टेबल काढतो का नाही बेटा आपण? किती विचार करायला लागते टीचर काय माहित मला. हा टेबल काढतो का नाही? ह्या टेबलमध्ये लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट. ठीक आहे, मेटॅलिक कॅरेक्टर कसं वाढतील? मी लेफ्टला जाताना वाढतील का इकडे जाताना वाढतील? सॉरी, इकडे आहे ना, राईट आहे ना, हे राईट आहे आणि हे काय बेटा? लेफ्ट. मग अशी आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बघितलेत, आठवतात ना? ठीक आहे, इथे किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत? किती असतात तिकडचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन? 1 इथं, 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 6 7 8 सोन असतात काय? पुढचं सर मधलं जाऊ द्या, पण असं सेटलच ना आपण. ठीक आहे, सो अशा असतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग मला विचार करून सांगा, मेटॅलिक कॅरेक्टर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कुठं असतील? लेफ्ट साईडला असतील का राईट साईडला असतील? कुठल्या साईडला? मेटॅलिक इलेक्ट्रोपॉझिटिव्ह लेफ्टला, कारण की ते एकच इलेक्ट्रॉन आहे ना, लगेच तोडू शकते मी, बरोबर आहे का? 2 ला एनर्जी लागेल का नाही? ठीक आहे, त्यामुळं मेटॅलिक कॅरेक्टर कधी वेन वी गो कुठं कुठं जायचं? लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट जाताना मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातील का कमी होत जातील? कमी होत जातील. तिथं जास्त एनर्जी लागणार आहे का? नाही. इथं मला एनर्जी लागेल का नाही? एफर्ट घ्यायला लागतील, इथं अजून एफर्ट घ्यायला लागतील, बरोबर आहे ना? इथं माझा चार्ट दिला, डायरेक्ट चार्ट दिला, तुम्ही समजा नाही तर बसा म्हणून. डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. डिक्रीजिंगचा अर्थ कमी, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीचा अर्थ काय आला ना? मेटॅलिक कॅरेक्टर. असं जाताना, बरोबर आहे? लेफ्ट टू राईट जाताना मेटॅलिक कॅरेक्टर काय होतील बेटा? कमी होतील. आणि उलट काय लक्षात ठेवायचं? मग नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढतील. असं कसं वाढ, असं कसं वाढू शकतं? सेम, ह्यानी मेटल आहेत ना सगळे. आता इथं 3 लागणार, ह्याला किती लागणार बेटा? 2. ह्याला किती? 1. ह्याला किती बेटा? 6. ठीक आहे, मग मेटॅलिक कॅरेक्टर काय आलं? मेटॅलिक कॅरेक्टर लेफ्ट टू राईट जाताना काय होणार आहे? डिक्रीज होणार. का बरं डिक्रीज होणार? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज होतील. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज झाल्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग होईल आणि इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जास्त एनर्जी द्यावी लागेल, बरोबर आहे? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कोणाला म्हणलं? द टेंडन्सी ऑफ मेटल्स टू लूज इलेक्ट्रॉन अँड फॉर्म कॅटॅन. ठीक आहे, आणि त्याच्या अपोजिट काय म्हणायचं बेटा? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीच्या अपोजिट काय? इलेक्ट्रो नेगेटिव्हिटी. ते मेटल दाखवतील तर हे कोण दाखवतील बेटा? नॉन मेटल. त्यांनी इलेक्ट्रॉन लॉस केले, हे काय करते? इलेक्ट्रॉन ये. एक्झाम्पल, आपलं बेस्ट एक्झाम्पल कुठला? क्लोरीन. काय इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन? काय करेल त्यांनी? इलेक्ट्रॉन एक गेन ना, 7 आहे ना, किती लागतील? 1 ला. काय तयार होईल मग? Cl मायनस. काय म्हणायचं याला? अनायन. गेन केला ना इलेक्ट्रॉन. So what is electronegativity? It is the tendency of non-metal to accept electron and form anion. It is the tendency of non-metal to accept electron, to gain electron and carry negative charge, form anion. Is called as electronegativity. बरोबर आहे? कळतं इथंपर्यंत? आता परत विचार करून सांगा. काय बघतोय आपण बेटा इथं? इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करायचे आपल्याला. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत म्हणले? 1 2 3 4 5 6 7 8 एवढे होते का नाही? हा 1 नाही, हा काय करेल? इलेक्ट्रॉन लॉस करेल. 2 वाला लॉस, 3 वाला, 4 वाला शेअर किंवा हा चालतंय शेअर. आता 5 वाला काय करेल बेटा? इलेक्ट्रॉन गेन करेल. किती इलेक्ट्रॉन लागणार बेटा त्याला? 3. ह्याला किती लागतील? ह्याला किती लागतील? हे तिघं काय करतील? इलेक्ट्रॉन गेन करतील का नाही? ठीक आहे, काय करतील? इलेक्ट्रॉन काय करतील बेटा? गेन. त्यांचं स्ट्रक्चर काढूया आपण. ठीक आहे, 5 इलेक्ट्रॉन. इथं किती इलेक्ट्रॉन दाखवायचे बेटा? 6. इथं किती दाखवायचे? 7. ठीक आहे, आता स्टेबल व्हायचं त्याला काय व्हायचं बेटा? स्टेबल. स्टेबल व्हायसाठी याला किती इलेक्ट्रॉन लागणार? 3 2 1. बरं आहे ना? मग जास्त पॉसिबिलिटी लवकर स्टेबल होण्याची कोण आहे? 3 वाला का 2 वाला का 1 वाला? एक लगेच घेतलं तर लगेच होतं का स्टेबल? त्यानंतर कोण येणार? त्यानंतर कोण येणार? बरं आहे ना? म्हणजे जसं कुठलाही आलो बेटा आपण, हा कोण आहे? राईट आहे ना?
राईट टू लेफ्ट. जसं आलो बेटा आपण राईट टू लेफ्ट हे आलं. ठीक आहे, काय मगापासून असं जो नको लेफ्ट टू राईटच